गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भारतीय संस्कृतीत अध्यात्म व संगीत फक्त शिकायला किंवा शिकवायला नाही तर सुंदर जगायला शिकवते. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वातून संवेदनशीलता व लवचिकता हरवली असल्याने सर्व भौतिक सुखे असतानाही मनुष्य दुःखी व असमाधानी राहतो. अध्यात्म व संगीताची ताकद जीवन जगताना संवेदनशीलते बरोबरच लवचिकता शिकवते. त्यामुळे अध्यात्म व संगीत मानसिक व पर्यायाने शारीरिक आजार होऊ नये यासाठी व आजार झाल्यानंतर त्यावर गुणकारी औषधाचे काम करते. म्हणून प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनात अध्यात्म व संगीताला जागा असलीच पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर संतोष बोराडे यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील मोहाडे येथील अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिरात देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन संयोजित 17व्या व्याख्यानमालेतील चौथे पुष्प वारी जीवन संगीताची या विषयावर गुंफताना बोलत होते. पुढे बोलताना डॉक्टर बोराडे म्हणाले की जगामध्ये संपूर्ण आपल्या पृथ्वीवरती अशी काही स्थानं आहेत ज्याला नैसर्गिक ऊर्जा केंद्र म्हणतात. मुद्दामून हे रेकॉर्डिंग नंतर गावकऱ्यांना पाठवा, जर त्यांनी काही रिसर्च केला तर नक्कीच फायदा होईल. संपूर्ण जगामध्ये कैलास मानसरोवर जसं आहे, जगन्नाथपुरीचं मंदिर जसं आहे, तसं संपूर्ण पृथ्वीवरती अशी काही ठराविक स्थळं आहेत की ज्याला नैसर्गिक ऊर्जा केंद्र म्हटलं जातं, ज्याला जॉग्राफिकल ट्रायजंक्शन एरिया म्हणतात. आणि तो ट्रायजंक्शन एरिया काय असतो की अशाच ठिकाणी परमेश्वर वास करतात. तुमच्या मोहाडीपासून 25 ते 30 किलोमीटरची जर त्रिज्या बनवली तर त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर गोदावरीचा उगम आणि नाशिकचा हा सगळा पठारी भाग हा ऍक्च्युअल सायंटिफिक दृष्ट्या असं ठिकाण आहे की जर परमेश्वराला जन्म घ्यायचा असेल किंवा उपासना करायची असेल किंवा सिद्धी प्राप्त करायची असेल तर संपूर्ण पृथ्वीवर अशी ठिकाणं निवडली जातात की जिथे ले लाईन सेगमेंट असेल. हे पुष्प ग्रामस्थांच्या वतीने कैलासवासी निर्मलबाई विनायक जाधव यांच्या स्मृती प्रीत्यर्थ अर्पण करण्यात आले. या प्रसंगी मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव, सुरेश कळमकर, विलास पाटील, उमेश जाधव, सरपंच आशा लहांगे, उपसरपंच भाग्यश्री जाधव उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख, परिचय संजय डिंगोरे, सूत्रसंचालन धनंजय वानले तर आभार कस्तुरी जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्न केले. एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.